नमस्कार. कधी असा विचार केलाय का की जो देव अनंत आहे, अमर्याद आहे, त्याला मर्यादित म्हणजे शांत मानव बनण्याची गरज का पडली असेल? चला, आज आपण ह्याच एका मोठ्या आणि तितक्याच गहन प्रश्नाचं उत्तर शोधूया. हाच तो मूळ प्रश्न आहे, नाही का? की हे सगळं का झालं? बरं, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला धर्मग्रंथांमध्ये मिळतं आणि तेच आपण आज समजून घेणार आहोत. तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. सगळ्यात आधी आपल्याला निर्माता म्हणजे देव आणि त्याची निर्मिती म्हणजे जीव यांच्यातलं प्रचंड अंतर समजून घ्यावं लागेल. ही एक अशी दरी आहे जी ओलांडणं जवळजवळ अशक्यच वाटतं. आता बघा, हा फरक किती मोठा आहे. एका बाजूला आहे अनंत, काळाच्या पलीकडचा देव, आणि दुसऱ्या बाजूला वेळ आणि जागेत अडकलेला शांत जीव. धर्मग्रंथ तर अगदी स्पष्टपणे सांगतात की पाप करू शकणाऱ्या जीवाने जर देवाला थेट पाहिलं तर त्याचा मृत्यू निश्चित आहे. मग अशा परिस्थितीत निर्माता आणि निर्मिती यांच्यात संवाद कसा होणार? आणि इथेच खरा पेच निर्माण होतो. ज्या देवाला आपण नीट ओळखूच शकत नाही त्याच्यावर खरं प्रेम तरी कसं करणार, बरोबर? आणि प्रेमाशिवाय ती स्वतंत्र इच्छाशक्ती जी देवाने दिली होती ती अपूर्णच राहते. म्हणजे निर्मितीचा मूळ हेतूच साध्य होत नाही. तर मग प्रश्न हा आहे की ही प्रचंड मोठी दरी भरायची कशी? निर्मितीचा जो उद्देश आहे तो पूर्ण कसा करायचा? याच उत्तराच्या दिशेने आता आपण पुढे जाऊया. आणि यावरचा उपाय तो जितका अविश्वसनीय आहे तितकाच अद्भुत सुद्धा. चला पाहूया काय आहे तो दैवी उपाय. जीवांना त्यांची स्वतंत्र इच्छा पूर्ण करता यावी यासाठी गरज होती एका पुलाची, एका सेतूची. देव आणि त्याची निर्मिती यांना जोडणारा पूल. आणि तोच पूल म्हणजे अवतार. म्हणजे विचार करा, देवाने स्वतःला मर्यादित केलं. तो एक जीव बनला. तो असा बनला ज्याला पाहता येईल, ज्याचं बोलणं ऐकता येईल, ज्याला स्पर्श करता येईल. का? तर जेणेकरून त्याची निर्मिती, त्याचे जीव त्याला अखेर ओळखू शकतील, त्याच्यावर प्रेम करू शकतील. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. अवतार तर फक्त सुरुवात होती. पुढचा टप्पा तर आपल्याला वाटेल की हा एक पराभव आहे, पण नाही. तोच या संपूर्ण दैवी योजनेचा खरा केंद्रबिंदू होता. सैतानाचा डाव अगदी सरळ होता. वारसालाच संपवायचं आणि सगळं काही मिळवायचं. पण त्याला हे माहीत नव्हतं की तो स्वतःच एका मोठ्या दैवी योजनेचा भाग बनत चाललाय. आणि इथेच बघा या योजनेची कमाल. देवाने सैतानाच्याच दुष्टपणाला त्याच्या विरोधात वापरलं. म्हणजे त्याच्याच शस्त्राने त्याला हरवलं आणि स्वतःची योजना पूर्ण केली. म्हणूनच क्रूस हे फक्त एक चिन्ह नाहीये, तो देवाच्या प्रेमाचा आणि न्यायाचा सगळ्यात मोठा पुरावा बनला. यातून हे सिद्ध झालं की देवाचे नियम ते काही उगाच नाहीत, तर ते त्याच्या प्रेमातूनच आले आहेत. आणि ह्या एका घटनेने देवदूतांसकट सगळ्यांच्या मनातल्या शंका कायमच्या दूर झाल्या. क्रूसावर विजय मिळवला, पुनरुत्थान झालं. पण अजून एक महत्वाचा टप्पा बाकी होता. तो म्हणजे स्वर्गारोहण, म्हणजेच सिंहासनावर विराजमान होणं. मृत्यूला सामोरं जाऊनही त्यानं जी आज्ञा पाळली, त्याचं फळ म्हणून पित्याने त्याला सर्वोच्च स्थान दिलं. त्याच्या त्यागाचा, त्याच्या प्रेमाचा हा एक प्रकारे सन्मान होता. आणि लक्षात घ्या, तो फक्त देव म्हणून सिंहासनावर बसत नाही, तो मानवतेचा प्रतिनिधी म्हणून तिथे बसतो. म्हणजे आपल्या सगळ्यांचं भविष्य घेऊन तो तिथे विराजमान होतो. म्हणजेच स्वर्गारोहण ही एक प्रकारची वैश्विक घोषणा होती की आता येशूच प्रभू, राजा आणि तारणहार आहे. तोच देव आणि मानव यांच्यातला खरा पूल, खरा मध्यस्थ आहे. बरं, आता मध्यस्थ तर सिंहासनावर आहे. मग पुढे काय? निर्मितीचं भविष्य काय? धर्मग्रंथ आपल्याला या शेवटच्या टप्प्याबद्दलही सांगतात. बघा, ही एक प्रकारची टाईमलाईन आहे. म्हणजे सगळं काही कसं टप्प्याटप्प्याने घडेल. आणि शेवटी वाईटाचा पूर्णपणे नाश होऊन ही सृष्टी तिच्या मूळ सुंदर रूपात परत येईल. आणि मग येतं अंतिम ध्येय, सगळ्यात शेवटचं चित्र. ते म्हणजे काय? तर एक अशी अवस्था जिथे देव सर्वांत सर्व असेल. निर्माता आणि निर्मिती यांच्यातलं अंतर कायमचं मिटून जाईल. एक परिपूर्ण एकरूपता. खरंच हा विचारच किती विलक्षण आहे, नाही का?